नमस्कार. आज आपण कोरोना आणि उद्याचा भारत या विषयावर बोलणार आहोत. खरं तर डोळ्यांचा 90वा भाग असणारा हा नोव्हेल कोरोना म्हणजेच कोविड-19. त्या कोविड-19नी आधी प्रसार ज्याचा श्री गणेशा वुहान शहरात झाला आणि हळूहळू त्याचं रूपांतर संपूर्ण जगात झालं. 180+ देशात ह्याने प्रसार केला, त्याला कवेत घेतलं आणि आज सगळं जग याला संकटाला सामोरं जात आहे. मग आपला भारत तरी कसा मागं राहील? भारताला सुद्धा या संकटाला सामोरे जायला लागत आहे. पण पंतप्रधानांनी लवकरच लॉकडाऊन केला, संचारबंदीचे नियम लागू केले आणि भारताला कुठेतरी ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. तरीही आज आपल्या भारतामध्ये 1 लाखापेक्षा अधिक रुग्ण या कोरोनाग्रस्ताचे आहेत. मग आज आपण विचार केला तर कोरोनाग्रस्ताची वाढीव संख्या होत आहे. चाचण्या जास्त होत असल्या तरी कोरोनाचं प्रमाण जास्त वाढत आहे. मग यानंतरचं भारताचं काय स्थिती असेल, यानंतरचं भारत कशी वाटचाल करत असेल याचा विचार आज कुठेतरी केला गेला पाहिजे. खरं तर भारत आणि कोरोना ही संकल्पना आता आपल्याला बदलावी लागेल. या कोरोनामुळं भारतात अनेक उद्योगधंदे बंद पडले, नोकरदारांवर संकटाची वेळ आली. प्रत्येक वेळेस नोकरदारांच्या पगारीत कपात झाला, त्यांचं प्रमोशन रोखलं गेलं. तसंच पर्यटन व्यवसाय स्थगिती झाली, बांधकाम व्यवसायांच्या बुकिंग थांबल्या, कामगारांवर हालाकीचे दिवस आले. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस कोरोनाच्या संकटाला पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे कोरोना आणि कोरोनामुळे लॉकडाऊन ह्या संकल्पनेतून अनेकांचे पगार रोखले गेले. अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न ह्या कोरोनाच्या आजारामुळेही झाला. मात्र कोरोनाच्या आजारानंतरचं काय? कोरोनाची पॉझिटिव्हिटी काय झाली? कोरोनाला हवामान बदललं गेलं. कोरोनामुळं निसर्गात बदल झाला. रेड झोन, जो निसर्ग हवामानाच्या दृष्टीने रेड झोनमध्ये होते शहरं, ते ग्रीन झोनमध्ये आले. ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं. माणसाला स्वच्छतेची सवय लागली. स्वच्छता अभियान जेवढं लागू होणार नव्हतं तितका लागू आता स्वच्छता अभियान लागू झालं. हँडवॉशचं प्रमाण वाढवलं. ॲडजस्टमेंट, माणसाला भारतीयांना ॲडजस्टमेंटची सवय लागली. सर्वात महत्त्वाची ॲडजस्टमेंटची सवय लागली भारताला. कारण ॲडजस्टमेंट आपण करू शकत नव्हतो. जीवनावश्यक वस्तू सगळ्या मलाच पाहिजे, काय पाहिजे मलाच पाहिजे. पण भारताला आता ॲडजस्टमेंटची सवय लागायला सुरू झाली आहे. हँडवॉशचं प्रमाण जास्त वाढायला सुरू झालेलं आहे. सोशल डिस्टिंक्शन, आज प्रत्येकाने माणसानं सोशल डिस्टिंक्शनचं प्रमाण पाळलं पाहिजे. मास्क वापरणं असेल, रस्त्यावर थुंकणं असेल, ह्याला कुठंतरी विचार केला गेला तर कोरोनामुळं माणसाला म्हणजे भारतीयांना चांगल्या सवयी लागायला लागलेला आहे. म्हणजे याचा परिणाम भारतीय संस्कृतीवर कुठेतरी व्हायला दिसत आहे. हस्तांदोलन, आज भारतीयांचा नमस्कार ही पद्धत पूर्वीपासून होती, पूर्वीच्या संस्कृतीपासून होती. मात्र ती कुठं आपण सोडून पाश्चात्य संस्कृती अनुभवायला सुरू करत होतो. मात्र ह्या कोरोनानं आपल्याला सांगितलं की हस्तांदोलन न करणं चुकीचं आहे. आणि ही म्हणजे जुनी संस्कृती आज पुन्हा एकदा नवीन प्रकारे आपल्याला समोर यायला लागलेली आहे. त्यामुळं भारतीयांमध्ये निश्चितपणे बदल होताना दिसतो. मात्र आज भारतीयांची आत्मीयता काय झाली? आज आत्मनिर्भर भारत कसा होऊ शकतो याकडेही आज आपण प्रयत्न केला पाहिजे. खरं तर कोरोनानंतरच्या भारतामध्ये उद्योगधंदे बंद पडले म्हणून न थांबता भूमिपुत्रांनी उद्योगधंदे स्थापन करायला सुरू केलं पाहिजे. भारत आत्मनिर्भर कसा होऊ शकतो, भारताला त्याच्या क्षेत्रात प्रगती कशी करता येऊ शकते याच्याकडे आता भारतीयांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. दुसऱ्यांचा माल, दुसऱ्या देशांचा माल दुसऱ्यांच्याकडून घेण्यापेक्षा आपण तो माल कसा प्रोड्यूस करू शकतो, आपण शेअर मार्केटमध्ये कसा पैसा गुंतवून त्या शेअर मार्केटचा कसा लाभ उठवू शकतो, हे आता भारतीयांनी पाहण्याची गरज आहे. खरं तर अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेक उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी सरकारने अनेक योजना काढल्या. मात्र त्या उद्योगधंद्यामध्ये भूमिपुत्र किती सहभागी होतोय, भूमिपुत्र त्या उद्योगधंद्यांना वाढवण्यासाठी किती प्रोत्साहन घेतोय, किती त्याचं नॉलेज त्याला खर्ची पाडतोय, हे सुद्धा पाहणे आत्ताच्या कोरोनानंतरच्या भारतात उपयोगाचं ठरणार आहे. अनेक संकल्पना आहेत. अनेक संकल्पनाला घेऊन भूमिपुत्र कसा वाढतोय, भूमिपुत्राचा विकास कसा होतोय, हे आता तुम्ही आणि आमच्या दोघांवर मिळून आहे. खरं तर ह्या कोरोनाच्या लढाईची आपल्याला लढाई करायची असेल तर सर्वांना सोबतीने यायला पाहिजे. सर्वांना सोबतीची ताकद ह्या भारतीयांमध्ये निर्माण झाली गेली पाहिजे. खरं तर कोरोना हा आजार थांबेल किंवा जाईल हे अजून माहीत नाही. WHO म्हणतोय ह्याची सवय लावून घ्यावी लागेल. पण भारतीयांची आत्मीयता अशी झाली पाहिजे की कोरोनाला आम्ही हरवेल, कोरोनाला सोबत घेऊन आमचा विकास साधला जाईल, कोरोनाला सोबत घेऊन आम्ही आत्मनिर्भर होऊ, कोरोनाला सोबत घेऊन आमचा प्रत्येक गोष्टीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आमचा विकास होईल. आमची मुलं, येणारी पुढची पिढी ही आत्मनिर्भर भारताची पिढी असेल. येणारी पुढची पिढी ही महासत्ताक बनवणारी पिढी असेल. आज आपला तरुणांचा देश आहे. मग आज तरुणांचा देश असला तर कोरोनाला हरून आज आपल्या देशाची हीच खरी संधी आहे महासत्ताक अब्दुल कलामांचं स्वप्न साकार करण्याची. आणि हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर आधी सर्व भारतीयांना एकत्र आलं पाहिजे. ह्या कोरोनाला एकत्र झुंज दिली गेली पाहिजे आणि त्याच वेळेस हे सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात. मग आता विचार केला गेला तर शक्ती
एकत्र जर यायचं असेल तर भारतीयांची आधी मानसिकता बदलली गेली पाहिजे. भारतीयांनी सर्वांना सोबत घेऊन प्रत्येकाला सहाय्यता करून निर्माण झालं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण कोरोनालाही हरवलं गेलं पाहिजे. आणि उद्याचा भारत निश्चित प्रमाणे दुसऱ्या देशांसारखा प्रबळ असेल, महासत्ताक असेल हे निश्चित. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.